नमस्कार. #कृपास कुकिंग आणि ट्रॅव्हलिंगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिकन दम बिर्याणीची रेसिपी. यासाठी मी इथं घेतलेला आहे 1 किलो चिकन, आलं लसूण आणि 4 मिरच्यांची पेस्ट, घरगुती गरम मसाला, अर्धा लिंबू, हळद आणि मीठ. हे सर्व मिश्रण चिकनला लावून अर्धा तास तरी ठेवायचं आहे. आणि एकीकडे मी 1 किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे. तो स्वच्छ 2-3 वेळा धुवून पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवायचा आहे. तुम्ही इथे कोणताही बासमती तांदूळ वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. इथे मी मोठं पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. इथे तेल आपल्याला जास्त लागणार आहे. बिर्याणीसाठी शक्यतो तेल जास्तच वापरावं. आणि व त्यामध्ये फोडणीला तेल, जिरं, तेजपत्ता, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, दालचिनी आणि बारीक चिरलेले 7 ते 8 मोठे कांदे इथे आपल्याला वापरायचे आहेत. कांदा मस्त असा लालसर भाजून घ्यायचा. कांद्याला करपवायचा नाही आहे. मस्त लाल सोनेरी कलर येईल असा मस्त तेलावरती कांदा भाजून घ्यायचा आहे. आपला कांदा असा मस्त भाजतोय. कांदा भाजण्यासाठी जरा वेळ लागतो. त्यासाठी आपण काय करायचं, थोडंसं मीठ ॲड करायचं. म्हणजे काय होतं, कांदा पटकन भाजला जातो. थोडंसं मीठ ॲड केलं की कांदा पटकन भाजला जातो आणि मऊ होतो लवकर. आता आपण इथं घेतलेलं चिकन आहे हे. मग अशी आपण सर्व इथे मसाले आणि हळद मीठ लावून ठेवलेलं होतं ते चिकन आणि उभे चिरलेले टोमॅटो, उभे बारीक चिरून घेतलेले. इथे मी 4 ते 5 टोमॅटो वापरलेले आहेत. ते सर्व एकत्र करून त्या कांद्यासोबत मस्त आपल्याला भाजून घ्यायचं आहे. टोमॅटोचं आणि चिकनला एकदाच पाणी मस्त व्यवस्थित सुटत असतं. त्याच पाण्यावरती आपण हे चिकन आधी शिजवून घेणार आहोत. 80 ते 70% चिकन आपण ह्या आपल्या त्याच्या स्वतःच्या पाण्यात शिजवून घ्यायचं आहे. आणि मग नंतर बिर्याणी दमला लावल्यावरती पूर्ण बिर्याणी शिजवून घ्यायची आहे. आता एकीकडे आपल्याला तांदूळ 90% असे शिजवून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी इथे गरम पाणी करत ठेवलेलं आहे. तांदळाच्या दुप्पट पाणी घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं तेल, जिरे, छोटी इलायची, दालचिनी, लवंग आणि मिरे
हे सर्व पाणी गरम करत ठेवायचं. याला उकळी आली की मग यात आपण तांदूळ ॲड करणार आहोत. इथे मी थोडंसं आता गुलाबजल वापरणार आहे. गुलाबजलमुळे काय होतं, एक सुवासिक अशी आपली बिर्याणी तयार होते. इथे दिसत असेल तुम्हाला की चिकनला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आणि तेलावरतीच असं छान परतून घ्यायचं आहे चिकन. कांदा टोमॅटो पण मस्त भाजला गेलेला आहे त्याच्यासोबत. आता त्यावरती वरून दही घेतलेलं आहे मी. दही ॲड करून झालं की इथे बारीक चिरलेला पुदिना, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कोणताही बिर्याणी मसाला तुम्ही घरात तयार करून ठेवत असाल तर बिर्याणी मसाला तो वापरा किंवा विकतचा आणून वापरला तरी चालेल. तो इथे मी वापरलेला आहे. मी इथं 1 किलो चिकनसाठी पूर्ण 1 पॅकेट वापरलं आहे बिर्याणीचं. आपल्या आवडीनुसार चवीनुसार इथे मसाल्यांचे वापर तुम्ही करू शकता, कारण की आधी आपण इथे गरम मसालासुद्धा ॲड केलेला आहे. मस्त आपण चिकन देखील शिजत आहे आणि इथे मी तांदूळ देखील ॲड करून घेतलेले आहेत पाण्यात, गरम पाण्यामध्ये. ते व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे. हे पहा, आपले एक 90% तरी तांदूळ शिजून तयार आहे. त्यातलं पाणी गाळून आता आपण बिर्याणी दमसाठी ठेवणार आहोत. म्हणजेच हे चिकन आणि तांदूळ एकत्र असं दमला लावणार आहोत. आपले चिकनसुद्धा बघ किती छान दिसतंय. आता आपण याला लेअरिंग करून घेऊया. खाली मी टोपाच्या 2 तवे ठेवलेत बरं का, जाड, कारण की खाली बिर्याणी लागू नये आणि मंद असं गॅसवर ती अशी छान शिजावी म्हणून. इथे काय आपल्याकडे चूल अवेलेबल नसते किंवा चुलीवर काय असतं, कोळशांवर दम दिला जातो. त्यामुळे काय करायचं, शक्यतो काय होतं, गॅसची हीट जास्त लागू शकते खाली पातेल्याला आणि आपली बिर्याणी करपू शकते खालून. म्हणून मी इथे टोपाच्या खाली 2 जाड तवे ठेवलेले आहेत. त्यानंतर मी तिथे टोप ठेवलेला आहे आणि मग आपण लेअरिंग करून बिर्याणीला दम देणार आहोत. इथे सर्व तांदूळ मी गाळून असं व्यवस्थित लेअर करून घेते. तांदळातलं शिजवलेलं पाणी पूर्णपणे टाकून द्यायचं नाही आहे. 1-2 तांबे पाणी आपल्याला शिल्लक तसंच ठेवायचं आहे, कारण की तेच पाणी आपण वरून तांदळाच्या वापरणार आहोत. शक्यतो सगळं पाणी टाकायचं नाही आहे. जितकं हवं 1 ग्लास त्यातलं पाणी आपण वरती टाकून घ्यायचं. इथे मी कलर ॲड करते. बिर्याणीला छान असा कलर येईल असं मी ते कलर ॲड केलेला आहे. मी ते ऑरेंज, ग्रीन, येल्लो, रेड जसे तुम्हाला कलर हवे असतील तसं ॲड करू शकता किंवा केसर जरी दुधात तुम्ही भिजत ठेवून त्याचा देखील तुम्ही इथे वापर करू शकता. आणि हो, इथं मी तूप देखील घेतलेलं आहे. तूप हे टाकायलाच लागतं आपल्याला, कारण बिर्याणीला तुपाशिवाय चव येत नाही. तूप हवंच, त्यामुळे तुपाचा शक्यतो जरा जास्तच वापर करावा. तूप हे आपण फोडणीला वापरलेलं नाही आहे. तूप आपण वरूनच दम देताना वापरायचा आहे. त्याचा स्वाद खूप वेगळा लागतो आणि बिर्याणी किंवा बिर्याणीचा भात खूप मऊ असा लुसलुशीत लागतो. हे सर्व टाकून झाल्यानंतर मी ते कोथिंबीर आणि पुदिना टाकलेला आहे आणि दमला लावलेला आहे. हे बघा, मी असं हे दमला लावलेले आहे बिर्याणी, तुम्हाला दिसत असेल.
आणि झाली आपली बिर्याणी तयार. बघा किती छान असा कलर आलेला आहे आणि खूप असा मोकळा मोकळा सुटसुटीत असा आपला भात झालेला आहे. चवीला देखील एक नंबर ही बिर्याणी लागते. नक्की ट्राय करून बघा तुम्ही. आणि हो, सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. प्लीज सबस्क्राईब, लाईक, शेअर अँड कमेंट. चलो, बाय बाय.